करण्यात आला डीप मध्ये. काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर सेट करण्यात आलाय आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय. बरोबर 3:21 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. संकेत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची गरज आहे. प्रयत्न त्या ठिकाणी चांगला होता गोलंदाज संकेतचा. पहिली धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावांना सुरुवात करत असताना आपण पाहतोय RD11 किरवलीचे फलंदाज. मागचा सामना तुम्ही बघितला असेल, अगदी लो स्कोरिंग होता, परंतु त्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अफलातून गोलंदाजी आपल्याला प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीने बघायला मिळाली आणि ते RD11 किरवली संघाला तो सामना त्यांनी जिंकून दिला. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत ग्रीष्मा 11 आमने पाडाचा विचार केला तर आज परफेक्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये संकेत पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना फुल टॉस गॅप पॉइंट केला आणि बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आज चौकार त्याच्यावरती आक्रमण हल्ला चढवला आणि मला वाटतं रिव्ह्यू फलंदाजाने घेतलाय का सर? बॅटिंग रिव्ह्यू आहे का? येस, फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केली. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. हा नो बॉल आहे की नाही ते आपल्याला कळेल. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. हा भीम नो बॉल असेल आणि 1+4 5 धावा एकूण आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात आहे. दत्ताच्या बॅट मधून आलेला चौकार तुम्हाला बघायला मिळतोय आणि धावा धावफलकावरती 6. फ्रीटचा बॉल संकेत पाटील लोव फुल टॉस पुन्हा ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. वाडिश लॉंग हॉर्नच्या दिशेने बॉल आणि आता सेकंडचा कॉल इथेही राहिलाय. ओहो, डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. क्या बात आहे. गुनेशचं कौतुक करावं लागेल. गुनेशनं सोडला त्या ठिकाणी बॉल, हात न मध्ये टाकता सरळ यष्ट्यांवरती चेंडू येतो. हे पाहिलं, जजमेंट त्याची चांगली होती आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अंपायर सांगतात की हात लागलाय. गुनेशनं त्या ठिकाणी चांगली चतुराई केली. वाह वाह बाय वाह. MS धोनी ज्या प्रकारे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलंय, भारताचा कॅप्टन, कूल यशस्वी कॅप्टन. मला वाटतं की हाताला स्पर्श झालेला नाहीये. डायरेक्टली बॉल यष्ट्यांवरती त्या ठिकाणी येतोय. म्हणजेच तरी विकेट किपर गुनेशचं कौतुक करावं लागेल, कारण ती जजमेंट होती. त्याला माहिती आहे की डायरेक्ट यष्ट्यांना बॉल लागणार आहे. त्यानं कोणत्याही प्रकारे छेडखानी तिथे केली नाही आणि डायरेक्ट हिट. हे असं डायरेक्ट हिट झाल्यानंतर राकेश दिगाडकर यांना तो दिवस आठवला असेल ज्यावेळेला सोनू तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला होता. अशाच प्रकारे डायरेक्ट हिट झालं होतं चौधरपाड्याच्या विपक्षात. मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं आणि पहिला खेळाडू जेथे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला, मोनिसचं कौतुक करेन. ज्या प्रकारे डीप मधून डायरेक्ट ऑन दी स्टंप त्याचा थ्रो आपल्याला बघायला मिळाला. आणि आता नवीन बॅटर येतोय जीवन. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चुकीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पाठवलाय सर बॉलला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. येतोय चौकार. आणि याच दरम्यान ज्याच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था 4ही दिवस करण्यात आली असे बापगावचे सन्माननीय रुपेची मेहर आणि बॉल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आले ॲडव्होकेट प्रमोद गायकवाड यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि आपलं आम्ही स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल त्या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जीवननं चौकारानं त्या ठिकाणी आगाज केला, आपल्या डावाला सुरुवात केली आहे आणि 11 धावा बघता बघता धावफलकावरती काय स्टार्ट मिळालाय RD11 किरवली संघाला. महत्वपूर्ण सामना. आदरणीय समाजसेवक नवनाथ पाटील सावतचे या ठिकाणी तेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते या स्पर्धेचा आनंद घेताना. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. फिंगर गोज अप, विकेट गॉन. धक्का लागेल त्या ठिकाणी दुसरा RD11 किरवली संघाला. बघा मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे
ज्या वेळेला सत्र समाप्त होतो, सीझन संपते, त्यावेळेला एक स्पर्धा येते, जी स्पर्धा जिंकण्याचं प्रत्येकी स्पॉन्सरचं स्वप्न राहिलं, प्रत्येकी खेळाडूचं स्वप्न राहिलं आणि ती स्पर्धा म्हणजे आमने लोनाड प्रीमियर लीग ALPL सीझन 3 ही स्पर्धा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आमने लोनाड प्रीमियर लीग पर्व 3 त्याचं फॉर्म आता आपल्याकडे आलेले आहेत. कैलास पाटील यांच्या हॉटेलवर तुम्ही येऊन कलेक्ट करा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी फॉर्म जमा करा, कारण लिमिटेड फॉर्म या वर्षामध्ये घेतले जाणार आहेत. ALPL सीझन 3 तुमच्या भेटीस लवकरच. ऋतिकाला बारा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक बॉल बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. आज थोडस वातावरणामध्ये बदल बघायला मिळतो आणि अक्षरशः हवा पूर्णपणे थांबली. आज जास्तच गरमी वाटते. हो, यावेळेला हुक केलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये होते आणि त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय डीप मध्ये. सीमा पार येईल चौकार. क्लासिकला फटका होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल डाऊन साइडला हुक करत असताना गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत, कारण तो संघाचा ट्रम्प कार्ड आहे. सर्वात अनुभवी खेळाडू आहे, परंतु आता मागच्या काही स्पर्धांपासून फॉर्म पासून झुंजताना त्याला पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 16 धावा धावफलकावरती. 16ला 2 गडी बाद. सुरुवातला जवाब RD11 किरवली संघासाठी मिळाली आहे. सेकंड ओव्हर यश येते गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार याच यशला मिळाला होता. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली होती आणि मला आठवतं की पहिल्या मॅच मध्ये देखील संकेत थोडासा महागडा ठरला होता आणि त्याच्यानंतर ह्याच यशनं चांगला पलटवार करून दिला होता आपल्या संघाला. परंतु पुन्हा तेच काम तो करणार का, कारण यावेळेला संकेतच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. आता येथून पलटवार तुम्हाला करावा लागणार आहे. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील. हे सध्या मान्यवर कक्ष तुम्ही पाहताय. त्या ठिकाणी आज आमच्या आयोजकांच्या सोबत सर्वच सन्माननीय अतिथी या स्पर्धेचा आनंद घेताना. अगदी फ्रंट रो मध्ये अजित पाटीलला तुम्ही पाहताय, त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल येतो. शॉर्ट मिड विकेटला मिळेल त्या ठिकाणी फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेले 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मधील हे दुसरं षटक. योगेश पाटील यांना तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. प्रमोद गायकवाड यांनाही तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. त्याचबरोबर आदरणीय रुपेश मेहर यांना देखील सध्या तुम्ही पाहतायत आणि उत्तम शेठ पाटील यांनाही तुम्ही सध्या VIP डायस वर पाहतायत. कव्हर ड्राईव्ह चांगला क्लासिकला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त मिळेल एकच धाव. चर्चा तीच करत होतो की पॉवर प्ले मध्ये इथून आता इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 18 धावा. हो, यावेळेला स्वेअर चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19 वर वेलकम लखन पाटील आणि किक स्टार आता 7 स्टार कमिटी मेंबर मधील आपल्यासोबत जॉईंट होतात. आपले मनपूर्वक स्वागत. यश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋतिक बजागे समोर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस, परंतु यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. लाऊडली अपील देखील करण्यात आली होती. विकेट किपर गुनेश, त्याचबरोबर सर्वच विकेटच्या मागे जे उभे होते क्षेत्ररक्षक, ते सर्व तेथे अपील करताना जरूर दिसले. परंतु एक धाव घेण्याची संधी मला वाटतं की एकही धाव घेतलेली नाहीये त्या ठिकाणी. डॉट बॉल आला.
अशाच प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील, परंतु हा बॉल खरं तर फुल टॉस होता. या चेंडूवरती धावा येणं गरजेच्या होत्या आणि चांगल्या प्रमाणात धावा येऊही शकल्या असत्या या चेंडूवरती. हे पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजांना देखील अपील जरूर केली होती त्या ठिकाणी यशनं. ऋतिक समोर बॉल, ओहो शॉर्ट मध्ये विकेटला बीट करत असताना बॉल मागे निघून गेला आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पूल करायचा होता. लाऊडली अपील त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी यशनं पुन्हा एकदा केले. एक मिसफिल्डिंगचा चौकार आपल्याला डेफिनेटली बघायला मिळाला, परंतु आता धावफलकावरती आता इथून आपण जर विचार केला तर सध्या 23 धावा 23 रन्स. फुल टॉस मिड ऑफला बीट केला. लॉंग ऑफला एकही फिल्डर नाहीये. बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका येतोय. नेत्रदीपक चौकार. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावरती 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. या अगोदरच 2 मॅचेस जिंकल्या त्या म्हणजेच टीम बालगोपाल सोनालीपाडानं जबरदस्त प्रदर्शन त्या टीमचं तुम्हाला बघायला मिळालं आणि आता चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. प्रमोदची गायकवाड बापगाव आणि आदरणीय रुपेची मेहर यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये. हे सध्या VIP डायचं दृश्य. यश पाटीलच्या ओव्हरमध्ये देखील आता धावा आले आणि आता थर्ड ओव्हर बॉलिंग मार्क वरती येतोय. स्वप्नील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी तिसरा वेगळा गोलंदाज यूज करण्यात आलाय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाकडून ऑन साइडला लॉफ्ट केलाय. हवेत आहे मिस टायमिंग डाऊन दी बॉल फील्डर स्क्वेअर लेगचा कॅस्ट्रॉप. झेल सुटलाय त्या ठिकाणी. संकेत होता. संकेत कडून कॅस्ट्रॉप जीवनदान मिळतोय. गोरखनाथ दिगाडकरला महागात पडू शकतं. एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय धावफलकावरती. 28 धावा 28 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 3 चांगली टोटल आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर करण्यात आला. पॉवर प्ले मध्ये 27 धावा आणि 2 खेळाडू जरूर गमावले, परंतु 27 धावा त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. म्हणजेच एक आक्रमक सुरुवात आपल्याला पॉवर प्ले मध्ये बघायला मिळाली आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलच्या विरोधात देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळायचा होता. लेन बॉल ऑन साइडला शॉर्ट पूल केला. गॅप फाइंड करत असताना मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि बघता बघता 2 धावा देखील तेथे पूर्ण करण्यात आल्या. महत्वपूर्ण सामना आहे, कारण मित्रांनो एखाद्या स्पर्धेमध्ये महत्व वाढलेलं असतं. रिव्हर्सचा प्रयत्न होता. यावेळेला हवेत होता बॉल आणि चांगला बाउन्सर, चांगला वेग प्राप्त केलाय स्वप्नीलनं. चांगला बाउन्सही प्राप्त करत असताना येते डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय रिव्हर्स हुक करायचं होतं. ज्या प्रकारे बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळाला होता. वेग भन्नाट होता स्वप्नीलकडे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक करणारे षटक आहे स्वप्नीलचं. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात.
इथे फुल टॉस. आता चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. आता कालच जो नवीन स्टँड या स्पर्धेमध्ये तयार केला स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे आणि बरोबर त्या स्टँडवर हा सिक्सर येतोय. चुकीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फुल टॉस बॉल होता आणि सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवलाय. गोरखनाथ दिगाडकरचा क्लास आहे. फटकं मोठे येत नव्हते आणि खरं तर मोठ्या फटक्यांपासून थोडासा दूर होता बॅटर, परंतु आता या सिक्सरनं त्याचाही दबाव कमी केला. आदरणीय गजानन रणवी मुठवल यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. नवीन वर्ष, हे नवे पर्व आणि एक नवी भेट खऱ्या अर्थानं आमने लोणारच्या या क्रिकेटर्सना देण्यात आलेली आहे मुठवलकरांच्या वतीनं. परंतु हा नवीन वर्षातील गोड क्षण कोणत्या गावामध्ये आनंद साजरा केला जाणार, विजयाचा गुलाल उधळला जाणार, उद्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पहिल्या दिवशी गावदेवी नांदकर संघ क्वालिफाईड ठरला. दुसऱ्या दिवशी कालच गजानन रणवी आणि रामजी पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळ 2026 या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवसापासून तुम्ही मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी पाहतात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणि मुठवल गावचा कार्यक्रम कोणतेही असू द्या, तुम्हाला नेहमीच गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी सदस्य त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतो. ही गावातील एकता आहे आणि इथून आता गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. चौथं षटक आणि चौथ्या ओव्हरमध्ये जयेशचा वापर आता इथे करण्यात आलेला आहे. चौथा फ्रेश बॉलर. धावसंख्या धावफलकावरती 39, 13च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत. चांगलं षटक घटत होतं, परंतु शेवटच्या बॉलवर कुठेतरी चुकी पाहायला मिळाली स्वप्नीलची आणि त्याच्यावरती षटकार आला. जयचा पहिला बॉल ओव्हर पिच होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे राहिला, परंतु आता एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने स्कोर 40 या आकड्यावरती मोठ्या टोटलकडे वाटचाल करत असताना हे VIP डाईचं दृश्य. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून देखील चांगले व्ह्यूअर्स प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, परंतु आता हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती तुम्ही स्पर्धा कोणाची असू द्या, तुम्हाला इथे सातत्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग गर्दी ही प्रेक्षकांची बघायला मिळत असते. राऊंड द विकेट. जयचा बॉल फुल टॉस. पुन्हा चुकी केली. वळवू द्या बॉल ऑन साईडला. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे जाईल सीमा पार आणि येईल चौकार. धावा येत आहेत. अत्यंत महत्वपूर्ण धावा जोडल्या जात आहेत आणि गोलंदाजांनी चुकी केली आहे. एखादा बॅटर फॉर्म पासून झुंजत असतो, फॉर्म मध्ये परत येण्याचा प्रयत्न करत असतो, त्या बॅटरला अधिक दबावामध्ये टाकण्यासाठी तुमच्याकडे बाउन्सर असेल, यॉर्कर्स असेल, परंतु इथे फुल टॉस सातत्याने गोरखनाथ समोर आणि त्यानंतर आलेला हा सिक्सर आपण पाहिला आणि त्याच्यानंतर फुल टॉस वर आलेला चौकार तुम्ही गोरखनाथच्या बॅटमधून बघितला. पूर्णपणे आता हा चौकारही दाखवला जातोय त्या ठिकाणी. दिशाहीन होता, लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. धावा धावफलकावरती 44. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव तरी ते मिळाली. सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील सहजगत्या मिळेल. आता थोडस दबाव. माझ्या सोबतीनं भावेश वझे सध्या गुणलेखन करतो आणि चांगला स्कोरर आहे. सोनाली पाडांना चांगला खेळही साकारलाय. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून भावेश नक्की उदयास येईल, ज्या प्रकारे त्याचं गुणलेखन आहे. 46वा धावफलकावरती. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑनच्या दिशेनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काल विनोद पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि याच दरम्यान ऋतिकची विकेट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला, जे चांगले संगीतकार गीतकार देखील आहेत. समालोचन क्षेत्रामधील विनोद पाटील, कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज आणि ओमकार शेट्टी सरांना तुम्ही मागच्या 3 दिवसांपासून ऐकता. उद्या फायनल डे मध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
धावपाच्या स्वरूपामध्ये अखेर ऋतिक त्या ठिकाणी बाद झाला. मोठा धक्का लागला. तो RD11 किरवली संघाला 47 धावा या धावफलकावरती असताना 47 लॉस ऑफ 3 विकेट. हो या वेळेला गॅप फाइंड केला. सुपर शॉट, प्युअर टायमिंग, प्युअर क्लासिकल हा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. गोरखनाथच्या बॅटमधून आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला राऊंड द विकेटनं. आणि हो यस, दिशा दाखवली त्या ठिकाणी. स्लाइस करत असताना बॉलला सरप पाठवलं. गदी रिजन मधून बॉल निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हर मधील दुसरा चौकार. यावेळेला पुन्हा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. दोन फिल्डर धावतात बॉल मागे. यावेळेला अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक संदीप त्या ठिकाणी. आणि 2 धावा धावफलकावरती अधिक होत असताना जाऊन पोहोचले धावफलक आता 53 या आकड्यावरती. 50च्या वर धावा. आणि अवघत अजूनही चौथं षटक मला वाटतं 4 षटकं पूर्ण झालेले आहेत. येस, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 53. धन्यवाद समीर. काही सन्मान आहेत, आपण सन्मानाकडे वाटचाल करतोय कारण प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने देत आहोत. मी तिघांना विनंती करतो, त्रिमूर्ती या स्पर्धेतील उत्तमजी पाटील, योगेशजी पाटील आणि रणजित पाटील आपण स्वागत कक्षामध्ये या. आणि सन्माननीय मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक यशवंत पाटील यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी यशवंत पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि अजूनही मात्र अनेक मान्यवर येत आहेत. आणि उद्या तर मी म्हणेन की व्यासपीठावरती जागा सुद्धा शिल्लक राहणार नाहीये. एवढा लॉंग नेटवर्क आमचे उत्तमदादा पाटील असतील, योगीजी पाटील, रणजित पाटील आणि मुठफलकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील जो सन्मान असेल रुद्र एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य रुपेशजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. रुद्र एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रुपेशजी मेहर यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. ज्याने आम्हाला सलग 4 दिवस नाश्त्याची सोयी उपलब्ध करून दिलेली आहे. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत. रुपेशजी मेहर यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालाय त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर ॲडव्होकेट प्रमोदजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण पुढे या. पेशाने वकील आहेत आणि त्यांचा आपण हा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे की क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकणार नाही आणि त्यापैकी हे ॲडव्होकेट प्रमोदजी गायकवाड यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रमोदजी गायकवाड यांना आपण इथे सन्मानित करतोय. तदनंतर मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय गजाननजी रणवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय गजाननजी रणवी जे मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. शिवसेनेची मोठी जबाबदारी ते स्वीकारतायत आणि आज आपल्या गावची मुलांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मगाशी समीरने उल्लेख केला की मुठवलगाव असं आहे की प्रत्येक घरातून एक किमान सदस्याने या स्पर्धेला भेट दिली आणि त्यांचा हा एकोपा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तसंच प्रेम तुमचं राहील आपल्या मुलांवरती ह्याच आम्ही अपेक्षा बाळगतो. रामजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. रामजी पाटील तेही मुठवलचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. रामजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतो. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची सुद्धा आपण पाहिली. दिवस रात्र ते मेहनत करतायत. आयोजकांचा सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. पुढील सन्मान आपण करत आहोत शिवसेनेचे शाखा प्रमुख सावचे नवनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय.
नवनाजी पाटील हे सुद्धा आपल्या विभागामध्ये जेव्हा स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान मिळत असतो आणि त्यांचा सन्मान या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. फुलांचा गुच्छ, उबदारबाजी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करीत आहोत. त्यानंतर विजयजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि तो सन्मान आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती करतोय. सन्माननीय विजयजी पाटील आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. OTU कॉम्बॉक्स 58 धावा धावफलकावरती आणि शेवटचे आता 3 बॉल शिल्लक आहेत. स्वप्नीलकडे सेकंड ओव्हर कॅप्टननं जरूर दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. गोरखनाथ दिगाडकर ऑन स्ट्राईक, ऑन साईडला खेचला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय वाईडिश लॉंग ऑनला, बरोबर खेळाडू कक्षासमोर पकडलाय झेल आणि समाप्त होतोय गोरखचा खेळ. विकेटचं पतन. तेरा चेंडू आणि 27 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी गोरखनाथ दिगाडकर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून या धावा आपल्याला बघायला मिळाले आणि अखेर त्याचं फॉर्म मध्ये येणं संघासाठी फार गरजेचं होतं आणि तो फॉर्म आता त्याचा आपल्याला बघायला मिळाला. 58ला 5 अंतिम षटकातील शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि आणखी एक डॉट बॉल येतोय. विश्वास दाखवला खरं तर स्वप्नील वरती आणि तो स्वप्नील विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये. विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि हे सध्या VIP डायचं दृश्य मागच्या रो मध्ये सुधीर पाटील यांना दाखवलं जातं. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि या स्पर्धेचे आयोजक ही त्रिमूर्ती योगेश पाटील, उत्तम शेठ पाटील आणि रणजित पाटील. शेवटच्या बॉलवर आली विकेट. शेवटचे दोन्ही बॉल निर्धाव आले आणि आज बरोबर स्वप्नीलनं जबरदस्त कमबॅक केला. अंतिम ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 58. 59 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता ग्रीष्मा 11 आमनेपाडा समोर. ही त्रिमूर्ती नक्कीच मित्रांनो ज्याच्या माध्यमातून सातत्यानं स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवलचं आयोजन करण्यात येतं. उत्तम शेठ पाटील यांच्या सोबतीनं त्यांच्या कांद्याला खांदा लावत असताना योगेश पाटील आणि रणजित पाटील यांची मेहनत तुम्ही बघत असता आणि संपूर्ण मकरंद स्पोर्ट्स मुठवल तसा जय बोधे ग्रुप मुठवल त्यांच्या मेहनतीनं आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्हाला मित्रांनो बघायला मिळते. आणि या स्पर्धेचं हे पर्व अतिशय दिमागदार पर्व, सर्वांना गर्व वाटेल असं हे पर्व आज या ठिकाणी आपण एन्जॉय करत आहोत. आणि संपूर्ण हे अतिथीगण उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आज हे व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं तुम्हाला बघायला मिळतं. हे प्रेम आहे, हा नेटवर्क आहे, फ्रेंड्स नेटवर्क भरपूर मोठा आहे उत्तम पाटील यांचा आणि त्याच्याचमुळे ही मान्यवरांची मांदियाळी आज या मोठ्या संख्येने मान्यवर कक्षामध्ये. परंतु आता इथून महत्त्वपूर्ण हा सामना आहे, जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. परंतु पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी वाटलं होतं की लास्ट ओव्हरमध्ये किमान 10 धावा आल्या तर एक मोठी टोटल बनेल. आताही ही टोटल काही छोटी नाहीये. 59 धावांचं लक्ष होता ग्रीष्मा 11 आमनेपाड्याला पूर्ण करायचं आहे आणि आता कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल आपण करणार आहोत. कारण ओंकार शेटे सर आफ्टर लंच ब्रेक थोडीशी विश्रांती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. थँक्यू.
सलामीची जोडी मैदानावरती करायची आहे दाखल. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. या जाऊयात आपण मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती होती इंटर ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध दाखल होताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये मैदानावरती. तुम्ही पाहताय ज्या संघानं 59चं एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि टीम आहे RD11 किरवली. गोरखनाथ इताडकरची जबरदस्त बॅटिंग, 27 धावेचं योगदान त्यानं दिलं. 14 धावा आल्या फलंदाज जितूच्या बॅटमधनं आणि 59 धावा 5 षटकं. मॅच लगेच सुरू करायची आहे कारण यानंतर एक मॅच अजून बाकी आहे. 3 झाली आहेत 53 आणि 5:30च्या आत आज देखील शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. हे व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. उत्तम दादा, रणजित दादा, त्यांच्या सोबतीनं पवार दादा आणि पूर्ण व्यासपीठावरती उपस्थित असणारा हा मित्र परिवार पाहुणा वर्ग आपल्या सोबत आहे. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार आहे आणि काही वेळातच इकडे वाढदिवस साजरा केला जाणार आहे. अरविंद दादा भंडारी #130 सुख. आणि या ठिकाणी पाहता योगेश दादा, उत्तम दादा, रणजित दादा, ही त्रिमूर्ती. काम करा असं की नाव झालं पाहिजे आणि नावाला बनवा असं की नाव ऐकून काम झालं पाहिजे. असं आमने लुणारच नाही. या भिवंडी कल्याण तालुक्यांमध्ये ज्या त्रिमूर्तीचं नाव ऐकून काम होतं, असं दोस्ती दुनियादारीच्या यारीतील आणि उद्योग क्षेत्रातील ही त्रिमूर्ती तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत होती. तुमच्या मैत्रीला, तुमच्या नात्याला कधी नजर न लागू कोणाची. परमेश्वर तुम्हाला ते सगळं देव जे तुमची स्वप्न आहेत आणि ती सगळ्या इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण व्हाव्यात हीच आई भवानी शरणी प्रार्थना. छत्रपती क्रीडांगण बापगाव देवरुंग या ठिकाणी सगळ्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. जाऊयात मॅच मध्ये. ऑनगोईंग मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूला ग्रीष्मा 11 आमनेपाडा 59चं रनचेस जिंकण्याची स्वप्न अभिलाषा मनाशी बागून RD11 किरवली गोलंदाज करतोय. सुरुवात मनीष. पहिला बॉल वरती केलाय वार. कॅचची संधी आहे. बॉल अडवला जाईल पहिल्या टप्प्यावर आणि तोपर्यंत मिळालेत या ठिकाणी 2 धावा. एक रॉयल सेलिब्रेशन तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. दोन धावा धावफलकावर. पहिल्याच बॉल वरती एक चांगला फटका सजवला होता. थोडस एलिव्हेशन टायमिंग मिस झाला होता. आता स्विच इट खेळलेत आणि गॅप देखील आहे. आउटफील्ड आहे. थोडी स्लो संधी आहे फिल्डरला. अडवला जाईल का बॉल? नाही. ट्रॅव्हल झाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा देखील सांगतीये माना की टारगेट बड़ा है लेकिन आमनेपाडा का सपना कहा छोटा है. उम्मीद पे दुनिया कायम है आणि त्या अनुषंगानं ही धमाकेदार सुरुवात करताना टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं धावफलक 6 वरती पोहोचलाय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावर. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर आणि याच दरम्यान शुभागमन झालं किरवली गावचे भारतीय जनता पार्टीचे तुकारामजी बजाके साहेबांचं या व्यासपीठावरती आपलं बजाके साहेब हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोडस महागडं होत चाललं होतं. षटक विकेटची होती गरज आणि आली आहे विकेट. धक्का लागलाय मैदानावरती. पहिला एक चांगला झेल पॉइंटला टिपलाय आणि विकेट जातीये. नंबर फर्स्ट लागलाय धक्का. फलंदाज झालेत बाद. तुम्ही पाहताय विकेट जातीये. गुणेश पाटील बॅक टू द आउट. इंटर फलंदाजीसाठी मैदानावरती तुम्ही पाहताय गुणेश आला होता मोठी स्वप्न घेऊन. ती स्वप्न थोडीशी ब्रेक झाली आणि
6 वरती पहिला धक्का या मॅच मध्ये लागलाय आणि बॉलर तयार होतील. मनीष पहिली विकेट मनीषनं काढली आहे, जी इम्पॉर्टंट या मॅचचा जो मॅच विनर प्लेअर होता त्याची शिकार झाली आहे. आता संदीपला बॅटिंगसाठी त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकिंगला उभा राजकुमार. आमने पाडा ग्रीष्मा 11 सध्या खेळतीये. आजपासून आमने प्रीमियर लीगची देखील सुरुवात झाली आहे. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं. बॅट अँड पॅड मध्ये होता यॉर्कर आणि त्याला सन्मान देत असताना फलंदाज. टीमची टोटल धावफलकावर 1 ने पुढे जाते 7 या आकड्यावरती. रनचेस करायचं 59चं रिक्वायर रन रेट आता जवळजवळ 12 वरती जाऊन पोहोचलाय, कारण पहिल्या षटकामध्ये अजून फारशा धावा आलेल्या नाही आहेत. इथे एखादा 4 एखादा 6 येत्या 2 बॉलमध्ये आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा करंट रन रेट चांगलं राहिलं तर रिक्वायर रन रेट थोडंसं खाली येताना पाहायला आम्हाला एक मोठ्या फटक्याची गरज आहे. जो P1 आपल्या नावावरती करायचा आहे. गुणेश पाटीलची विकेट गेल्यानंतर एखादी बॅटर्सला मैदानावरती म्हणावं लागेल, नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेअर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ विन चॅम्पियन. आणि जर जिंकायचं टायटल तर प्रत्येक खेळाडूला द्यावं लागेल आपलं बहुमूल्य योगदान. 2 बॉलचा खेळ पॉवर प्ले मधला शिल्लक आहे. 5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी संकल्पना मकरंद स्पोर्ट मुठवाड आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रत्येक सामना स्टार्ट टू एंड आतापर्यंत आपल्याला 5 ओव्हर पाहायला मिळाला. यानंतर आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्या भेटीसाठी येईल. बालगोपाल सोनाळेपाडा टीमच्या विरुद्ध कोण खेळ, या मॅचचा विजेता कोण असेल, टीम RD किरवली की मैदानावरती ग्रीष्मा 11 आमनेपाडा. खूप चांगली गोलंदाजी सध्या करतात. गोलंदाजी करताना मनीष त्याच्याकडे असलेला प्रचंड अनुभव सध्या या मॅच मध्ये तो दाखवतोय. लाजवाब कामगिरी मनीषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर मनीष. पॉवर प्ले मधला अंतिम बॉल, मागचा निर्धावाला थोडासा दबाव बॅट्समन वरती आणि त्या दबावाला बाहेर काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. डीजे लोणारचे समाजसेवक आदरणीय उद्योजक शरदजी भामरे साहेबांचं आगमन झालंय. या व्यासपीठावरती शरदजी भामरे आपलं देखील काका मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे या रंगमंचावरती. रुद्रा कॅटरसचे ते प्रोप्रायटर ओनर आहेत आणि त्यांचं करूयात या ठिकाणी आपण हार्दिक असं स्वागत. ढाबे असू दे, कॅटरस असू दे, या सगळ्यांचा ऍड्रेस आणि त्यांची नावं कुमारदादाला परफेक्ट माहिती असतात. जितके पण आले सगळे दादाच्याच ओळखीचे होते. षटक संपलंय मैदानावरती आपण पाहताय 11 ला सध्या 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून बॉल बाकी आहेत मैदानावरती 24 आणि धावा करायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये. या ठिकाणी 24 चेंडू आणि 48 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज झालेत. या ठिकाणी राकेश बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्ले मध्ये दोन्ही संघ एक समान स्थितीला आपल्याला पाहायला मिळाले. जे रिक्वायर रन रेट हवं होतं ते मिळालं. दुसऱ्या बाजूला विकेट पाहिजे होती गुणेश पाटीलची किरवलीला, ती मिळाली. धावफलकावरती नजर टाकली तर आता स्कोर जाऊन पोहोचला 12. 23 बॉल येणारे बाकी आहेत. 47 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती फोल्डिंग चेंज केली जाते, कारण रायटी अँड लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या विकेट वरती तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे जी संधी आहे त्या संधीचं सोनं करताना एखादी विकेट जर अजून काढतीये RD 11 किरवली तर मॅच मध्ये ते ड्रायव्हिंग सीटला येतील. इथे 12 ते 13 धावा जमवतोय फलंदाजी करणारा संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तर ते मॅच मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं एक डीप मध्ये मिड विकेट, समोर लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ सेट करण्यात आला. आधी मिड ऑफ होता, एक्स्ट्रा कव्हर होतं, त्यामध्ये एक डीप मध्ये लॉंग ऑफ आलाय. तर मग एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, पॉइंट आणि थर्ड मॅन सर्कलच्या आत आणि इकडे फाईन स्लीप आणि डीप मध्ये आपण पाहता मिड विकेट आणि समोर लॉंग ऑन. बॉल तयार. राकेश चांगला बॉल, अपील 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 या सोयीची आउट. फलंदाज बाद. अंपायरचं फिंगर अप. अंपायरच्या इशाऱ्याकडे न पाहता जसा बॅटला लागला ना, मैदान सोडलं होतं तिथे राजकुमारनं. हे क्रिकेटचं मैदान आपल्यासाठी मंदिर आहे, ही खेळपट्टी आपल्यासाठी देवता आहे आणि तिथे प्रामाणिक राहणं हे एका
क्रिकेट प्रेमी भक्ताचं कर्तव्य आहे आणि तेच राजकुमार मैदानावरती सांगत असताना क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन आणि राजकुमारच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं कौतुक हे नक्की व्हायला हवं. फलंदाज बाद. लाखो दिलो की धडकन बनाय. अरविंद भंडारी, कल्याण कोलिवली गावाची शान, कल्याणच्या उद्योग क्षेत्रातील एक महान यशस्वी असं व्यक्तिमत्व अरविंद दादा भंडारी. त्यांचा वाढदिवस, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचं होता, नाही जमलं प्रॉपरली. समोर खेळत होते, अगदी पाहिलं लॉंग ऑन, तिकडे थोडंसं डीप मध्ये ओव्हर द बॉलर हेड पाठवायचं होतं, दाखवते तिकडे ड्रिल करून कुठे खेळायचं होतं. बॅटच्या बाहेरच्या भागाला लागला आणि त्यानंतर एक सिंगल इकडे ऍड होतीये. एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 13 धावा, 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावर. इथे अपील आणि इथे आउट. फलंदाज बाद. अजून एक धक्का आता परतावा लागलाय मैदानावरती बॅटर या ठिकाणी संदीपला आणि धक्का लागलाय 13ला 3रा. मकरंद स्मृती चषक या स्पर्धेचे थीम टायटल सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. कर्तृत्व आणि नेतृत्व कधी कुणाकडनं उसणं मिळत नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या सामर्थ्याच्या जोरावरती ज्यानं आपलं एक वेगळं साम्राज्य तयार केलं ते नाव म्हणजे उत्तमदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं रणजित दादा, योगेश दादा, त्यांची मिळालेली अतिशय दमदार अशी साथ. आणि जय भोले ग्रुप ऑन साइडला बॉल, फटका हा देखील फसलाय. मोनिशला परतावा लागेल आणि 13 वरती नंबर 4 ग्रीष्मा 11 आमने पडा. आता डाव विस्कळीत झाला. अगदी बरोबर आहे. समाजसेवक असतोय सध्या मोठवळ गावचा उत्तम पाटील दादा आणि आपल्या बंधुराजाच्या नावानं ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी भरवण्यात आली आहे. अतिशय धमाकेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक भव्य दिव्य आमने लोणाड मधील ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, त्याचं नाव स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस या स्पर्धेचा सुरू झाला. पहिल्या दिवसात टीम क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळाली आई गावदेवी नानकर. स्पर्धेचा दुसरा दिवस या मैदानावरती गाजवला जय झोडिंग देवरुंग संघानं. आजचा 3रा दिवस आणि आजचा दिवस कोणाच्या नावावरती त्याचं उत्तर थोडाच वेळात मैदानावरती आपल्याला सापडेल. अपील हलकस जरूर झालं आणि त्या दरम्यान आपण पाहताय ऍड झाली आहे धावफलकावरती. या ठिकाणी एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणी आतापर्यंत धावफलकावरती मागच्या ओव्हर्समध्ये पाहिलं तर राकेशनं 3 विकेट्स काढले. खूप चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 18 बॉलचा खेळ आता बाकी या 45 करायच्या आहेत. रिक्वायर रन जे सुरुवातीला 11.40 वरती होतं ते आता 15 वरती पोहोचलं. 18 बॉल 45 नीडेड. टीम ग्रीष्मा 11 आमने पडाला.
या मॅच मध्ये करायच्या त्या धावा. अतिशय चांगला रंगेला सामना. अशा अपेक्षांचं ओझं म्हणजे क्रिकेट. जिंकण्याची स्वप्न घरातून पाहताना अगदी त्याच्यावरती येऊन मैदानावरती मेहनत करणं म्हणजे क्रिकेट. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी जिद्दीनं, चिकाटीनं, शौर्यानं, पराक्रमानं मैदान गाजवणं म्हणजे क्रिकेट. 18 बॉल 45. जबाबदारी मोठी आहे. स्वीकारेल का? कालच्या दिवसामध्ये काय फिनिश केलं ललेशनं, स्पेशली शेवटचं षटक. 6 बॉल 8 बॉल खरं तर 22 करायच्या होत्या. लगातार आलेले 2 वाईट बॉल. त्यानंतर गेम टर्न झाला होता आणि मॅच जिंकली होती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर मनीष. फर्स्ट ओव्हरमध्ये ज्यानं 11 रन खर्च करत गुणेशची विकेट काढली. बॅटची आतली कडा, बॉल चालला मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी होतीये डॉट बॉलची समाप्ती. व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय आदरणीय सौरभजी रणवी साहेबांचा आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचकावरती केला जाईल. उत्तमदादांच्या शुभ हस्ते आपण या VIP डाईज वरती सौरभजी रणवी जे आपले ऑर्गनायझर कुमारदादा रणवी आणि एक अतिशय चांगले क्रिकेटर आपले लोणाड मधील त्यांचे बंधू राजत, त्यांचा शुभ सन्मान करूयात. टप्पा पडलाय, चाललाय बॉल अगदी विकेटच्या बाहेर पडलाय की विकेटच्या आत या संपा सांगत असताना वाईट बॉल म्हणजे विकेटवरती पिच झाला बॉल आणि DRS कॉल करण्यात आला. सॉरी, गोलंदाजाच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आला. थर्ड अंपायर जातील मैदानाच्या आत. थोडं या व्यासपीठावरती आदरणीय तुकाराम बजाके साहेबांना आधी आपण शरदजी भांबरे यांना सन्मानित करतोय. त्यानंतर आपण तुकारामजी बजाके यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मुठवळची एवन जोडी उत्तमदादा आणि योगेश दादा यांच्या शुभ हस्ते. बॉल तयार होतील. बॉलिंग मार्कवर मनीष. ऑन स्ट्राइक. बॅट्समन तयार. संकेत टीम अडचणीत आहे. इथे लोबा फुल टॉस होता. ऑन साइडला खेळले आहेत. मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहे. पहिल्या बॉलवरती बॉल तिकडे फील्ड केला जातोय. त्याच दरम्यान आपण पाहताय धावफलकावरती रन्स या ठिकाणी अजून बनतात आणि स्कोर धावफलकावरती या ठिकाणी जाऊन पुढे पोहोचतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये आतापर्यंत 16 धावा धावफलकावर. 16 ऑन बोर्ड. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. अरविंददादा भंडारी यांचा इथे फटका लाजवाब. चालला बॉल स्वर्गीय मोतीराम चोरघे स्टँड मध्ये. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आणि या षटकारांना मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटर झालाय तो म्हणजे संघ आपण पाहताय ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा या ठिकाणी करायच्यात 37. 15 चेंडू 37 धावा. पंधरा चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. कशा प्रकारे सामना पुढे जाईल, कशा प्रकारे मॅच पुढे जाईल याकडे लक्ष तुम्हा सर्वांचं लागलंय. खूप चांगला सामना या ठिकाणी अपेक्षित आहे क्रीडा रसिकांना. 2 मोठे फटके पाहिजेत जेणेकरून मॅच अजून क्लोज येईल. सामन्यामध्ये सध्या ड्रायव्हिंग सीट वरती टीम आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या मॅच मध्ये पारड भारी आहे ते म्हणजे टीम RD11 किरवली. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये त्यांनी केली आहे आणि आता समीकरण मैदानावरती उरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे बॉल बाकी आहेत 14 आणि धावा मैदानावरती करायच्यात 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 35. 14 बॉल आणि 35 धावेची गरज. टोटल धावफलकावरती 14 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता.
बॅटच्या समोर होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे सर्कलच्या आत, तिकडे बॉल स्टॉप केला जाईल. एकेरी दुहेरी धावेनं फरक पडणार नाही आहे RD11 किरवलीला, कारण धावेंचा एक डोंगर त्यांनी सेट केला. सुरुवातीला विकेट्स देखील ओव्हर 1 ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी त्यांनी काढलेत आणि आता अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधील. आणि समीकरण मैदानावरती अगदी पाहिलं तर थोडंसं जड वाटू लागलं, तर मग एक मोठा फटका या ठिकाणी पाहिजे. 13 बॉल आणि 34 धावा या मॅच मध्ये करायच्या. 13 चेंडू आणि 34 बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर थोडं रनवे रिदम मध्ये मिस्टेक. 13 बॉल 34 धावा. हा बॉल महत्वाचा. इथे एखादा बिग हिट आला तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. यानंतर पाहूयात कोणता संघ पुढे सरकतोय आणि बालगोपाल सोनाळेपाडा टीम सोबत कोणती टीम या ठिकाणी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू 34 धावा. बॅटच्या समोर होता, हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. बॉल येतो समोर डीप मध्ये लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक तिथे मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरचे पोहोचलेत आणि एकच धाव फक्त मिळती आहे. आणि एका धावेनं समीकरण मैदानावरती या ठिकाणी उरलंय. आता आपण पाहताय 12 बॉल आणि करायच्या धावा 33. बारा चेंडू 33 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. 12 बॉल आणि 33 धावा. समीकरण या मॅच मध्ये जर इथं आपण पाहिलं तर अजूनही खूप लांब, मग जवळ यायला जास्त वेळ लागणार नाही. एक षटकार मारून मैदानावरती खेळतोय. सिंगल घेऊन स्ट्राईक देखील स्वतःकडे या ठिकाणी ठेवताना आपण त्याला पाहिलंय. आणि कॅमेरामॅन आपण रेडी राहायचं. थोड्याच वेळात अरविंद दादा भंडारी यांचं आगमन होईल. त्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी आपल्याला कव्हर करायची आहे. समीकरण 12 बॉल 33. चला मॅच स्टार्ट करा. #1306 आणि वाढदिवस अगदी थाटात जल्लोषात आनंदात साजरा होताना या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंपास ज्यावेळी आम्ही मेसेज करू आपण मॅच 2 मिनिटं त्यावेळी थांबवायचे. चला 1 ओव्हर गेम सध्या कंटिन्यू प्ले करा. दोन्ही कॅमेरामॅन्स ओव्हर ब्रेक मध्ये ज्यावेळी पाहुण्यांचं आगमन होईल 12 बॉल आणि 33 धावा. आणि याच दरम्यान शुभागमन पाहुण्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस होता. बॉल येतो ऑन साइडला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आणि तोपर्यंत झाली आहे मिसफिल्ड. बट एकच रन घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आणि एका धावेच्या मदतीनं 27 वरती धावफलक पोहोचलाय. थोडा वेळ मॅच थांबवायची आहे. आणि याच दरम्यान शुभागमन होत आहे कल्याण शहरातील उद्योग क्षेत्रातील बिल्डर अँड डेव्हलपर्सचं एक मोठं नाव माननीय श्री अरविंद शेठ भंडारी. आणि आज दादाचा आहे वाढदिवस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. डीजे अरविंद दादाचा वाढदिवस आणि दादाच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी सगळे तयार आहेत. #1306. दिस इज नॉट ओनली नंबर, दिस इज ब्रँड ऑफ कल्याण सिटी. कल्याण शहरातील ठाणे जिल्ह्यातील राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस अरविंद दादा भंडारी यांचं झालंय शुभागमन. आणि अरविंद दादा वाढदिवसाच्या लाख लाख अरविंद दादांचं आगमन आणि त्यांच्या सोबतीनं पिंट्या शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. कुशल स्पोर्ट्स सापर्डेचे ओनर पिंट्या शेठ आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अरविंद दादाच्या सोबतीनं आलेला
हा सर्व मित्र परिवार सर्वांचं करूयात आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थोड्याच वेळात वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या वतीनं आज पूर्ण सकाळपासून या ठिकाणी वाट पाहिली जाते अरविंद दादांची की आज वाढदिवस आपल्या भावाचा. मुठवळ गावावरती विशेष प्रेम ज्या व्यक्तिमत्वाचे ते नाव म्हणजे अरविंद दादा. हाफ ट्रॅकर फटका ऑन साइडला खेचला, मिड विकेटला फिल्डर ॲट टिपलाय झेल गोरखनाथ इताडकर. आज अनस्टॉपेबल विथ द बॅट अँड विथ द फील्ड त्यानं टेपली घेतली कॅच. फलंदाज बाद. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती शुभागमन झालाय अरविंद दादा भंडारी साहेबांचं. ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिर गई कई लोगों की सरकार. असं भारतीय जनता पार्टीचं राजकीय क्षेत्रातील एक युवा नेतृत्व अरविंद दादा भंडारी. थोडाच वेळात दादासाठी एक ते स्पेशल केक कटिंग सेरेमनी आपण आयोजित केली आहे. ऑन साइडला फटका धमाकेदार खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. थँक्यू डीजे. बॉल बाकी आहेत मैदानावरती. रन 26 आहेत. 9 बॉल मध्ये त्या करायच्यात. 9 चेंडू आणि धावा 26. इथे बॉल हवेत. मिसटायमिंग लॉंग ऑन ला घेतलाय झेल. संपलाय खेळ आणि समीकरण मैदानावरती उरलाय. 8 बॉल 26 धावेची गरज. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. असं एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरार नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. थँक्यू डीजे. आणि या दरम्यान शुभागमन झालाय आदरणीय अविनाश दादा भंडारी साहेबांचं. त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अविनाश दादा भंडारी यांचं आगमन झालंय. या अविनाश दादा आपलं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आणि शुभागमन होत आहे या ठिकाणी पाहुण्यांचं. गाडी थोडीशी पुढे घ्या. या व्यासपीठावरती AB शेठ नामी कापिया आणि उद्योग क्षेत्रातील एक युवा नाव आणि एक हँडसम पर्सनॅलिटी. आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. थोड्याच वेळात अरविंद दादाचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आणि हा सगळा मित्र परिवार दादाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या व्यासपीठावरती येतोय. आता व्यासपीठ पूर्ण या ठिकाणी मान्यवरांनी गजबजून भरलंय. आणि अरविंद दादा, एक गोष्ट आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवला त्यापेक्षा नाती आणि मित्र किती कमवले तर त्यामध्ये तुम्ही सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिमत्व आहात. फक्त दादाच्या येण्यानं अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यासपीठ आणि हे मैदान पूर्ण क्राऊड पॅक झालंय. कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज हा सगळा मित्र परिवार या मैदानावरती या व्यासपीठावरती येतोय. आणि ही कमवलेली श्रीमंती आहे अरविंददा भंडारी या नावानं. मॅच मध्ये एक नजर टाकूयात. एकामागोमाग विकेट जातात. 3 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये. गोलंदाजी करताना ऋतिकनं आता हॅट्रिक वरती या ठिकाणी येऊन तो थांबलाय. धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती 7 बॉल 26. आणि या दरम्यान शुभागमन झालाय मुठवळवरनं उद्योगपती रुपेशदा पाटील यांचं. या रुपेशदा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसा हा सामना फिनिश होईल तसं लगेचच आपण वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी सुरू करणार आहोत. आई जगदंबा तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये भरभरून यश, राजकीय क्षेत्रामध्ये भरभरून मोठी उंच भरारी आणि त्या सोबतीनं सह्याद्रीची उंची, पुरंदराची दिव्यता, रायगडाची शौर्यता तुमच्या आयुष्याला लाभो ह्या शिवमय शुभेच्छा. बॉल मिड विकेटला बाउंड्रीच्या बाहेर. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. धूप अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, मुकाबला खत्म नहीं हुआ मेरे दोस्त, क्योंकि अभी बीच मैदान के अंदर आमने पाड़ा का संघर्ष जिंदा है. प्रथम आलाय आणि पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. मॅच ऑन. 6 बॉल 20 धावेची गरज. जरा अलग पैटर्न हाय, आता सबको लगती है प्यारी. जरा अलग पैटर्न हाय, Thank you, thank you. आता सबको लगती है प्यारी. ऐसा लाखों दिलों की धड़कन बनाए अरविंद भंडारी. व्यासपीठावरती शुभागमन झालंय वाशेरे गावचे भावी सरपंच जीवन शेठ मागे यांचं. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बिनविरोध आय थिंक जीवन या आपण जाऊया मॅच मध्ये. मस्तीचा भाग होता. ऋतिक तयार बॉलिंग ट्रॅक वर. अगदी 3 विकेट्स त्यांना काढले, 13 खर्च केला. आता शेवटच्या षटकात इथे भविष्य कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल ते आपल्याला शोधायचं. काही क्षणात मॅचची सुरुवात होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा सामना जसं फिनिश होईल मॅचची सुरुवात होताना मैदानावरती आपण पाहणार आहात. व्यासपीठावरती सध्या तुम्ही पाहताय पिंट्या शेट पाटील, त्यांच्या सोबतीने अरविंददा भंडारी. अरविंददा पिंट्या दादाची स्माइल कशी एकदम कडक आहे ना. आपण करूया व्यासपीठावरती पिंट्या शेट पाटील यांचं सहर्ष स्वागत. सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 धावेची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. संकेश ऑन स्ट्राइक. टप्पा पडलाय, थोडा खाली राहिला बॉल. विकेटनं थोडासा धोका दिला असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता समीकरण मैदानावरती बदललंय. 5 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. 5 चेंडू 20 धावा. एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 20 धावेची गरज. जसे 5 बॉल हा सामना पूर्ण होईल आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. त्या व्यासपीठावरती आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर लगातारचे 2 चेंडू निर्धावल आहेत. त्यामुळे पारडं भारी झालं. RD11 किरवलीचं खूप सुंदर बॅटिंग आपण पहिल्या डावात पाहिली. स्पेशली ज्या 27 आल्या ना गोरखनाथ इताडकर त्यांच्या बॅट मधून, त्यानंतर मागे वळून या ठिकाणी RD किरवलीनं पाहिला नाहीये. प्रशांत वाकडेकडनं षटकाराच्या बाहेर कोणीही झेल पकडेल त्यांच्यासाठी 200चा पारितोषिक. हा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांना घेतलाय झेल. चला या 200 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी वाट बघतंय मित्रा. या सगळ्यांसाठी आहे, काही हरकत नाही आहे. 200 रुपयाचं प्राइज तुम्हाला दिला जाईल. फक्त घ्यायला या इकडे. आणि धावफलक 6 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 ने पुढे फ्लाय होत असताना समीकरण मैदानावरती उरले 3 बॉल 14. हे मित्रा ह्या जरी 200 असले तरी ते मेहनतीचे आणि नशिबाचे आहेत, ते सोडू नको. या व्यासपीठावरती 200 सोबत एक सन्मान पण भेटेल. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. आणि नाही आले तर भावा तुला 200 रिटर्न करायला लागतील. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 14ची गरज. डबल कंपल्सरी पाहिजे. सिंगल झाली आहे, डबल वाचवली जाईल का, अन्यथा संधी असेल. 2 बॉल 12ची दुसरी झाली आहे पूर्ण. हो 2 चेंडू आणि शिल्लक 2 षटकार मारावे लागतील. एक चांगला बॉल या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल टीम RD11 किरवली. एक मोठा फटका शेवटच्या बॉल वरती काजाचा ठोका आणि ठोका चुकताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या दरम्यान शुभागमन झालंय श्री निल्सन शेठ मडवी यांचं. कुशल स्पोर्ट्स सपाड आय थिंक मॅच खेळूनच भाऊ आलाय. 2 बॉल 12ची गरज आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्क वर रेडी राहा टीम. बालगोपाल सोनाळेपाडा कॅप्टन्स येऊन थांबायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बर्थडे बॉय अरविंद दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. आज सुधीर दादाचा देखील वाढदिवस आहे. त्याचा देखील वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी साजरा केला जाईल. सुधीर दादाला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 2 बॉल 12. ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. इथे बॉल चालला समोर डीप मध्ये लॉंग ऑन आणि फक्त एकच धाव येईल नाही. आणि हा सामना आता जिंकण्यासाठी एक पाऊल फक्त दूर आहे. टीम
RD11 किरवली आणि गोरखनाथ इताडकर आज थांबायचं नाव घेत नाही. आज सुसाट सुटलाय गोरखनाथ. बॅटिंग करताना 27, बॉलिंग करताना डिफेंड केलेत त्यानं 20. पाहूयात किती धावे ना. आणि बॅटची कडा आणि जिंकलाय सामना 11 धावेच्या फरकानं. ही मॅच जिंकून तिसऱ्या फेरीत टीम RD11 किरवली झाली आहे दाखल. अभिनंदन. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. या आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात गोरखनाथ इताडकरला. आणि वाढदिवस आपण साजरा करायची तयारी करू, मात्र आधी टॉस करून घेऊ. तर अरविंद दादांना विनंती आहे, या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दादाच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच गोरखनाथ आपण देखील थोडं